कधी असा विचार मनात आलाय का की इतिहासाचा म्हणजे तब्बल 7,000 वर्षांचा संपूर्ण आराखडा तो बायबलमध्येच लपलेला असू शकतो? आज आपण बरोबर ह्याच एका विचार करायला लावणाऱ्या टाईमलाईनचा शोध घेणार आहोत. खरं सांगायचं तर ही टाईमलाईन इतिहासाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलू शकते. चला, एक कल्पना करूया की निर्मितीचे जे 7 दिवस आहेत ते फक्त 7 24 तासांचे दिवस नसून मानवी इतिहासाच्या 7,000 वर्षांचा एक गुप्त नकाशा असेल तर? आपलं आजचं संपूर्ण विश्लेषण याच एका मोठ्या प्रश्नाभोवती फिरणार आहे. तर ह्या संपूर्ण संकल्पनेचा मूळ आधार काय आहे? तो एका धर्मग्रंथातील वचनात आहे. प्रभूसाठी एक दिवस हा 1000 वर्षांसारखा असतो. याचाच अर्थ असा लावला जातो की निर्मितीचा प्रत्येक दिवस हा मानवी इतिहासाच्या एका 1000 वर्षांच्या कालखंडाचं प्रतीक आहे. म्हणजे सरळ हिशोब आहे, 6 दिवस म्हणजे 6000 वर्ष. ठीक आहे, मग ही गणना सुरू कुठून होते? त्यासाठी आपल्याला एक सुरुवातीचा बिंदू तर हवा, बरोबर? तर मूळ स्रोत याला आदमचं घड्याळ असं एक भारी नाव देतो. चला तर मग पाहूया हे घड्याळ नक्की कसं काम करतं. ही पद्धत खूपच हुशारीने जेनेसिसचा पुस्तकातील वंशावळीचा वापर करते. म्हणजे प्रत्येक पित्याचं वय त्याच्या मुलाच्या जन्मावेळी किती होते याची फक्त नोंद घ्यायची आणि पिढ्यानपिढ्यांची एक साखळी तयार करायची. यातून एक अखंड कालरेषा तयार होते. आता ही गणनेची पद्धत बघा, किती सोपी पण तितकीच प्रभावी आहे. म्हणजे सुरुवात होते आदमापासून, वर्ष 0. मग त्याचा मुलगा जन्माला आला तेव्हा आदमचं वय किती होतं ते यात जोडायचं. बस, हीच प्रक्रिया प्रत्येक पिढीसाठी पुन्हा पुन्हा करायची. आणि यातून काय तयार होतं? तर निर्मितीपासून सुरू होणारे एक सलग कॅलेंडरच. आणि या गणनेचा परिणाम किती अचूकपणे समोर येतो ते पहा. आदमाच्या जन्मानंतर 130 वर्षांनी शेतचा जन्म झाला. मग त्यात 105 वर्षे मिळवली की 235व्या वर्षी एनोशचा जन्म. ही साखळी पुढे नेत आपल्याला नोहा आणि अब्राहम यांसारख्या मोठ्या व्यक्तींची नेमकी वेळ या आदमवर्ष टाईमलाईनवर सापडते. पण ही आदमवर्ष टाईमलाईन आपल्यासाठी तेव्हाच खरी उपयोगाची ठरेल जेव्हा आपण तिला आपल्या नेहमीच्या BCAD कॅलेंडरशी जोडू शकू. मग प्रश्न येतो की या दोन वेगवेगळ्या कालमापन पद्धतींना जोडणारा दुवा तरी कोणता? तर ह्या दोन कॅलेंडर्सना जोडण्यासाठी मूळ स्रोत एका खूप महत्वाच्या आणि ऐतिहासिक घटनेचा आधार घेतो. आणि ती घटना म्हणजे राजा शल्मोनाचा मंदिराचं बांधकाम. हाच आपला अँकर पॉइंट आहे. स्त्रोताच्या गणनेनुसार राजा शल्मोनाने जेव्हा मंदिराचा बांधकाम सुरू केलं ते वर्ष होतं आदमवर्ष 3003. आता हा आकडा आला कुठून? तर या घटनेच्या 480 वर्षांपूर्वी इजिप्तमधून निर्गमन झालं होतं, जे आदमवर्ष 2523 मध्ये घडलं होतं. या गणितावरनच 3003 हा आकडा निश्चित केला जातो. ओके, तर आता गंमत बघा. इतिहासकार काय म्हणतात की मंदिराच्या बांधकामाची तारीख साधारणपणे 967 BC आहे. आणि आपल्या गणनेनुसार ते वर्ष आहे आदमवर्ष 3003. म्हणजे झालं की नाही कनेक्ट? आदमवर्ष 3003 बरोबर 967 BC. हा दुवा सापडल्याबरोबरच आपण संपूर्ण आदमवर्ष टाईमलाईनला आपल्या आजच्या कॅलेंडरमध्ये बदलू शकतो. चला तर मग आता आपल्याकडे एक जोडलेली टाईमलाईन आहे, त्यामुळे आपण आपल्या मूळ संकल्पनेकडे परत येऊया, म्हणजे निर्मितीचे 7 दिवस. आता आपण हे पाहू शकतो की या हजार वर्षांच्या प्रत्येक कालखंडात कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या. इथे एक खूपच रंजक गोष्ट समोर येते. बघा, निर्मितीच्या 4थ्या दिवशी जसा सूर्य, चंद्र आणि तारे ह्या ज्योती निर्माण झाल्या, अगदी त्याचप्रमाणे 4थ्या सहस्राकात म्हणजे साधारण 4000 आदमवर्षांच्या आसपास जगाचा खरा प्रकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येशूचा जन्म झाला. आता हा निव्वळ योगायोग मानायचा की ह्यात काही संकेत दडलाय? आता वळूया 6व्या दिवसाकडे म्हणजे 6व्या सहस्त्रकाकडे. निर्मितीच्या 6व्या दिवशी काय झालं तर देवाने आपल्या प्रतिरूपात मानवाला निर्माण केलं. याच धर्तीवर असं सुचवलं जातं की 6000 वर्षांचा कालखंड संपताना काही अत्यंत महत्त्वाच्या भविष्यकालीन घटना घडतील. आणि आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्वाच्या आणि कदाचित थोड्या वादाग्रस्त भागाकडे आलो आहोत. या टाईमलाईननुसार आपण सध्या नेमके कुठे आहोत आणि भविष्यासाठी याचे संकेत काय आहेत? तर मग आजच्या तारखेला आदम वर्षात कसं रूपांतरित करायचं
हे गणित पहा. आपण मंदिराच्या बांधकामाच्या 3003 वर्षांपासून सुरुवात करतो. त्यात 967 BC आणि 2030 ADची वर्ष मिळवतो आणि 0 वर्ष नसल्यामुळे 1 वजा करतो. या गणनेतून एक अतिशय महत्त्वपूर्ण संख्या आपल्यासमोर येते. तर ह्या सगळ्या गणनेचा निष्कर्ष काय निघतो? तो हा की आपल्या कॅलेंडरमधील AD 2030 हे वर्ष आदम वर्ष 5999शी तंतोतंत जुळते. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपण 6,000 वर्षांच्या कालखंडाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर उभे आहोत. या व्याख्येनुसार हे स्थित्यंतर खूपच महत्त्वाचं आहे. या काळात फर्स्ट रिझरेक्शन घडणं असेल किंवा सैतानाला 1000 वर्षांसाठी बांधून ठेवणं असेल, अशा अनेक मोठ्या भविष्यकालीन घटना घडतील अशी अपेक्षा या प्रणालीनुसार केली जाते. पण एक गोष्ट इथे स्पष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. खुद्द मूळ स्त्रोतच असं म्हणतो की नक्की तारीख कळू शकत नाही, पण तो काळ ओळखता येऊ शकतो. याचा अर्थ हा दावा कुठल्या तरी अचूक भविष्यवाणीचा नाहीये, तर एका महत्त्वपूर्ण कालखंडाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की ही संपूर्ण प्रणाली आहे तरी काय? केवळ भूतकाळ समजून घेण्याची एक चौकट की भविष्यात डोकावणारी एक खिडकी? याचा निर्णय अर्थातच प्रत्येकाने स्वतः घ्यायचाय. नक्की विचार करा.